हे वाक्य फार छान आहे खरंच. सज्जन आणि विनम्र व्यक्ती ही निष्ठुर होऊ शकते. त्याच्या चांगल्या स्वभावाचा कुणीच गैरफायदा घेऊ नका, गैरफायदा घेऊ नका ही विनंती. मराठीमध्ये अशा अर्थाच्या बऱ्याच म्हणी आहेत. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, किंवा माती मऊ असेल म्हणून कोपराने खणू नये वगैरे. ह्या बऱ्याच जणांना लागू होते. आपल्याकडे सर्वसाधारणपणे असं बघितलं जातं की एखादा माणूस विनम्र असेल किंवा त्यापेक्षाही सुयोग्य शब्द म्हणजे सहनशील असेल तर त्याच्यावर वाटेल तसे घाव घातले जातात. काही बोलत नाही, सगळं सहन करतो म्हणून मग वेडं वाकडं काहीही बोलायचं, वेडं वाकडं कसंही वागायचं आणि त्याच्या मनोवृत्तीबद्दल बेफिकीर राहायचं. एकदम इन्सेंटिव्ह एखादा माणूस गप्प बसतो म्हणून त्याच्या सहनशीलतेचा अंत बघण्यात काहीही अर्थ नसतो. बऱ्याच जणांना हे लक्षात येत नाही की अशी जी सहन करणारी माणसं असतात त्यांची सुद्धा एक लिमिट असते. फक्त एकच आहे की सामान्य माणसांची लिमिट जर 50 गोष्टी सहन करण्याची असेल तर यांची 100-150 गोष्टी सहन करण्याची असते. पण ती मर्यादा नक्की असते आणि त्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही त्या माणसाशी तसेच वागत राहिलात तर तो संवेदनशील माणूस दगड बनतो. त्याला मग तुमच्या भावनांशी काहीही देणं घेणं राहत नाही. त्याला तुमच्यावर उद्भवलेल्या परिस्थितीशी काहीही देणं घेणं नसतं. तो तुमच्याशी अत्यंत इंडिफरंट म्हणजेच अगदी जवळचं असून देखील त्रयस्थासारखं वागू शकतो. प्रसंगी निष्ठुर सुद्धा होतो. पूर्वीच्या काळी सिनेमात दाखवायचे की एखादा जमीनदार आपल्या हाताखालच्या वेठबिगारांवर भरपूर अन्याय करायचा आणि एके दिवशी चिडून तो हाताखालच्या वेठबिगार त्याच्या डोक्यात कुऱ्हाड घालायचा. हेच ते उदाहरण. त्यामुळे आपल्या आजूबाजूला जर अशी विनम्र किंवा सहनशील किंवा चांगल्या स्वभावाची माणसं असतील तर त्यांना खरं म्हणजे जपून ठेवलं पाहिजे. कारण त्यांच्याकडून आपल्याला बरंच काही शिकता येतं, बरंच काही न मागता सुद्धा मिळतं. पण दुर्दैवाने आपल्याला असं दिसतं की अशा लोकांच्या आपल्याकडे बरेच जण गैरफायदा घेतात. खूप जणांना हे लक्षात येत नाही की त्याचा हा स्वभाव हा एक असेट असतो आणि त्याचा स्वभाव बदलला किंवा तो वागण्यात निष्ठुर झाला की म्हणतात त्याचं वागणं आजकाल बदललंय. तो आजकाल फार रुडली बोलतोय. कारण अगदी सोपं आहे. कारण इतके दिवस तो काहीच बोलला नव्हता, रिबेल झाला होता आणि आता पहिल्यांदा बोलला की लगेच त्याचं बोलणं रूढ वाटायला लागतं लोकांना. थोडक्यात आपल्या वर्तणुकीने समोरच्या सुहृदयी माणसाला निष्ठुर बनवू नका, निष्ठुर बनवू नका. आपला अहंकार, आपला घमंड बाजूला ठेवा. मनामध्ये झालेले गैरसमज जे आहेत, इतरांनी भरलेले जे कान आहेत, ते कुठंतरी प्रत्यक्षात खरं खोटं करून ते गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. एकमेकांवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. कारण विश्वास हा खूप श्रेष्ठ असतो. कारण कोणतीही गोष्ट ही विश्वासावरच टिकून राहत असते. धन्यवाद.